नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आत्ता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो नवीन पॉईंट आहे हॅप्लो डिप्लॉयड सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम इन हनीबीज. म्हणजेच तुम्हाला तर माहीत आहे हनीबीमधलं सेक्स डिटर्मिनेशन जे असतं ते कोणत्या टाईपचं असतं? हॅप्लो डिप्लॉयड सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम. मग त्यामध्ये आता ते पाहायचं आहे. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट in honeybees haplodiploid sex determination system is present. जसं आपण ह्युमन बिईंगमधलं बघितला होता पहिला पॉईंट, तसाच यामध्ये पहिला पॉईंट याच्यावर MCQ येऊ शकतो. इन डॉट 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 हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम इज प्रेझेंट. मग ह्यामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल? पर्याय दिले जातील. मग इथं रिकाम जागा कोणते? तर हनीबीज. मग इथं म्हटलं जाईल बर्ड्स, नंतर ह्युमन बिईंग, हनीबीज, रेप्टाइल्स. काही आपल्याला त्यांना वाटतील ते MCQ मध्ये पर्याय देऊ शकतात. मग यामध्ये हा बोर्डाला हमखास याच्यावर MCQ किंवा अगदी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन येऊ शकतो. मग त्यामध्ये परत एकदा हा फक्त आता समजावून घ्या. इन हनीबीज म्हणजे मधमाशीमध्ये कोणतं असतं? हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम इज प्रेझेंट. जशी आपल्यामध्ये XX XY टाईप असते तसे यांच्यामधली कोणती असते? हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम. म्हणजे हॅप्लॉइड नंबर आणि डिप्लॉइड नंबर अशी असणारी सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम प्रेझेंट असते. मग त्यामध्ये अजून एक फिरवून विचारला जाऊ शकतो MCQ. इन honeybees डॉट 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 सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम इज प्रेझेंट. मग यामध्ये XX XY देणार, नंतर XY XX देणार, ZZ ZW देणार, हॅप्लोडिप्लॉइड देणार. मग यातला पर्याय आपण योग्य कोणता निवडायचा? हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजेच फर्स्ट पॉईंट पाहिला, इन हनीबीज विथ सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम प्रेझेंट, हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम इज present. Second point, fertilized eggs develops as a female offspring, that is queen and worker. It shows diploid number of chromosomes, that is 2n is equal to 32. म्हणजेच ह्या पॉईंटमध्ये काय पाहतोय आपण? फर्टिलाइज जे एग असतात, फलधारणा होणारी एग्स डेव्हलप्स कोण करत असतं? फिमेल ऑफस्प्रिंग करतात. मग त्यामध्ये कोण येतं फिमेलमध्ये? क्वीन आणि वर्कर. राणी माशी आणि कामकरी माशी अशा दोन ज्या माश्या असतात त्या फिमेल ऑफस्प्रिंग असतात आणि त्या काय करतात? फर्टिलाइज एग डेव्हलप करण्याचं काम करतात. इट शोज डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स, दॅट इज 2n इज इक्वल टू 32. आणि ह्या ज्या आहेत त्या काय दाखवतात? क्रोमोझोमचा नंबर असतो तो डिप्लॉइड दाखवतात. म्हणजेच 2n इज इक्वल टू 32. म्हणजेच हे इथलं आलं बघा, डिप्लॉइड हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन. त्यामध्ये हे डिप्लॉइड. म्हणजे सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे? फर्टिलाइज्ड एग्स डेव्हलप्स ॲज अ फिमेल ऑफस्प्रिंग्स, दॅट इज क्वीन अँड वर्कर. इट शोज डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स, दॅट इज 2n इज इक्वल टू 32. म्हणजेच फलित होणारी जी अंडे असतात ती फक्त कोण डेव्हलप करत असतं? फिमेल ऑफस्प्रिंग करतात. त्यामध्ये कोण येतं? क्वीन आणि वर्कर. आणि ते जे दाखवतात त्या क्रोमोझोमचा नंबर काय असतो? डिप्लॉइड असतो. म्हणून इथं काय म्हणायचं? 2n इज इक्वल टू 32. आता नेक्स्ट पॉईंट थर्ड, अनफर्टिलाइज्ड एग्स डेव्हलप्स ॲज अ मेल ऑफस्प्रिंग्स, दॅट इज ड्रोन बाय मीन्स पार्थेनोजेनेसिस प्रोसेस. अनफर्टिलाइज्ड एग्स म्हणजेच जी फलित होऊ शकत नाहीत अशी अंडी डेव्हलप कोण करत असतं? तर मेल ऑफस्प्रिंग. मेलमध्ये फक्त एकच येतो, ड्रोन. व्हाय? बिकॉज 3 टाईप्स ऑफ हनीबीज आर प्रेझेंट. फर्स्ट क्वीन, सेकंड वर्कर अँड थर्ड ड्रोन. क्वीन अँड वर्कर फिमेल ऑफस्प्रिंग्स, ड्रोन ओनली मेल ऑफस्प्रिंग्स. मग तोच काय करत असतो? अनफर्टिलाइज एग जे असतात ती डेव्हलप करण्याचं काम ड्रोन म्हणजेच मेल ऑफस्प्रिंग करत असते. पण ती कशी डेव्हलप होतात? बाय मीन्स पार्थेनोजेनेसिस प्रोसेस. पार्थेनोजेनेसिस प्रोसेस घडवून
ती जी अनफर्टिलाइज एग आहेत डेव्हलप केली जातात आणि ते फक्त ड्रोन करत असतो. म्हणजेच आता पार्थेनोजेनेसिसची डेफिनेशन पहा. रिप्रोडक्शन फ्रॉम अन ओव्हम without fertilization, especially as a normal process in some invertebrates and lower plants. पार्थेनोजेनेसिस घडतं म्हणजे नक्की काय त्यात होतं पहा, समजावून घ्या. रिप्रोडक्शन फ्रॉम अन ओव्हम. ओव्हममध्ये काय होतं म्हणजेच अंड्यामध्ये रिप्रोडक्शन घडतं, पण ते कसं असतं विदाउट फर्टिलायझेशन. कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझेशन होऊ शकत नाही, पण रिप्रोडक्शन होतं कशामध्ये ओव्हममध्ये. एस्पेशली ॲज अ नॉर्मल प्रोसेस. पार्थेनोजेनेसिस ही काय अगदी नॉर्मल प्रोसेस आहे. कुणामध्ये घडत असते सम इन्व्हर्टिब्रेट्स अँड लोअर प्लांट्स, म्हणजेच त्यामध्ये काही जे अपृष्ठवंशीय प्राणी त्यांच्यामध्ये, आणि लोअर प्लांट्स म्हणजे अगदी लोअर ग्रुपमधले असणारे प्लांट्स ह्यांच्यामध्ये काय घडतं पार्थेनोजेनेसिस. तसंच त्यामध्ये कुणामध्ये घडतं पार्थेनोजेनेसिस हे जे असणारा लोअर इन्व्हर्टिब्रेट आहे कोणता हनीबी, म्हणजेच त्यामध्ये अनफर्टिलाइज्ड एग डेव्हलप्स ॲज अ मेल ऑफस्प्रिंग दॅट इज ड्रोन बाय मीन्स पार्थेनोजेनेसिस प्रोसेस. अनफर्टिलाइज एग असतात ती डेव्हलप कोण करत असतं तर मेल ऑफस्प्रिंग करत असतो, आणि तो मेल ऑफस्प्रिंग कोणता असतो हनीबी मधला ड्रोन. पण तो प्रोसेस कोणती करतो पार्थेनोजेनेसिसची. मग पार्थेनोजेनेसिस परत एकदा पहा. रिप्रोडक्शन फ्रॉम अन ओव्हम. ओव्हममध्ये रिप्रोडक्शन होतं विदाउट फर्टिलायझेशन. ते होतं कसं कोणतंही फर्टिलायझेशन न होता रिप्रोडक्शन. एस्पेशली ॲज अ नॉर्मल प्रोसेस इन सम इन्व्हर्टिब्रेट्स अँड लोअर प्लांट्स. आणि ही जी प्रोसेस असते ती लोअर प्लांट्स आणि सम इन्व्हर्टिब्रेट्स यांच्यामध्येच फक्त घडतं, आणि अनफर्टिलाइज एग जे डेव्हलप होतं ते असं ड्रोन करत असतो मेल ऑफस्प्रिंग. नेक्स्ट त्यामध्येच आता इट शोज हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम दॅट इज n इज इक्वल टू 16. इथं आपण सांगितलेलंच आहे इकडं हॅप्लो डिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम. डिप्लॉइड कुणामधला आहे तर फिमेल ऑफस्प्रिंग मधलं क्वीन आणि वर्कर. हॅप्लो कुणामधला आहे किंवा हॅप्लॉइड कुणामधला आहे तर मेल ऑफस्प्रिंग मधलं. म्हणजेच इथं इट शोज हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम दॅट इज n इज इक्वल टू 16. म्हणजेच मेल जो असतो तो हॅप्लॉइड नंबर क्रोमोझोमचा दाखवत असतो, म्हणजेच n इज इक्वल टू 16. आता नेक्स्ट पॉईंट फोर्थ. द ड्रोन्स प्रोड्युसेस स्पर्म्स बाय मायटोसिस प्रोसेस. ड्रोन्स जे असतात मेल ऑफस्प्रिंग काय प्रोड्यूस करतात स्पर्म, पण ते कोणत्या प्रोसेसनं मायटोसिस प्रोसेसनं. म्हणजेच इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं जातं. जर वर 2n नंबर असेल तर 2n खाली वाटला जातो, जर वर 1n नंबर असेल तर खाली 1n नंबर वाटला जातो, म्हणजे समान नंबर वाटणं. म्हणजेच द ड्रोन्स प्रोड्युसेस स्पर्म्स. ड्रोन्स प्रोड्यूस करतात स्पर्म, पण ते कोणत्या प्रोसेसनं मायटोसिस प्रोसेसनं. एक्झाम्पल त्यामध्ये आता पाहूया. हे झालं एक्सप्लेनेशन. आता एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल पॅरेंट्स. मग यामध्ये पॅरेंट्स फिमेल हनीबी क्रॉस्ड विथ मेल हनीबी. पॅरेंट्स किंवा फेनोटाइप्समध्ये काय कशाचा क्रॉस करायचा आहे फिमेल हनीबीचा कुणाबरोबर मेल हनीबी बरोबर. मग फिमेल हनीबी काय असतात ह्या डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात, म्हणून इथं 2n इज इक्वल टू 32 दॅट इज डिप्लॉइड. आणि मेल हनीबी हे काय आहे तर हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम यांच्यामध्ये असतो, म्हणून n इज इक्वल टू 16 म्हणजेच दॅट इज हॅप्लॉइड. म्हणजेच फिमेल हनीबी 2n इज इक्वल टू 32 दॅट इज डिप्लॉइड. मेल हनीबी n इज इक्वल टू 16 दॅट इज हॅप्लॉइड. आता खाली प्रोसेस बघा. मग फिमेल हनीबीमध्ये काय होतं तर मिओसिस. रिडक्शन सेल डिव्हिजन टेक्स प्लेस इन डिप्लॉइड नंबर. डिप्लॉइड नंबरमध्ये यांच्या काय होत असतं रिडक्शन सेल डिव्हिजन. मग त्यामध्ये रिडक्शन झाल्यानंतर n इज इक्वल टू 16 हॅप्लॉइड आणि दुसरा n इज इक्वल टू 16 हॅप्लॉइड. हाफ नंबर तयार होतात. एक n इज इक्वल टू 16, दुसरा n इज इक्वल टू 16. वरचा पहिला जो n इज इक्वल टू 16 आहे विदाउट फर्टिलायझेशन, ह्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझेशन घडत नाही, आहे तसा
तो खाली येतो. म्हणजेच n इज इक्वल टू 16 हॅप्लॉइड मेल हनीबी. आणि तयार काय होतो, F1 ऑफस्प्रिंग कोणतं होतं, मेल हनीबी तयार होतो. आणि दुसरा जो n इज इक्वल टू 16 आहे हॅप्लॉइड नंबर, पण त्याच्या अगोदर पाहूया मेल हनीबी यांच्यामध्ये नंबर आहे n इज इक्वल टू 16 म्हणजेच हॅप्लॉइड नंबर. म्हणजेच इथं घडतं ते मायटॉसिस घडतं. म्हणजेच इक्वल नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन, नंबर जसा वर आहे तोच खाली वाटला जातो. n इज इक्वल टू 16 आहे असा मायटोसिसनं खाली येतो. n इज इक्वल टू 16 हॅप्लॉइड. नंतर यांच्यामधला n इज इक्वल टू 16 कोणामधला, फिमेल हनीबी मधला एक, आणि दुसरा मेल हनीबी मधला एक आलेला n इज इक्वल टू 16 म्हणजेच हॅप्लॉइड. यांचं पुढं दोघांचं मिळून काय होतं, फर्टिलायझेशन म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर होतं आणि फर्टिलायझेशन घडतं, युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. आणि तयार काय होतं, प्रोडक्शन डिप्लॉइड झायगोट तयार होतो. म्हणजे 2n इज इक्वल टू 32 म्हणजेच डिप्लॉइड नंबर इथं तयार झालेला असतो. म्हणजेच ही तयार काय झाली, फिमेल हनी बी. नंतर हे पूर्णपणे एक्झाम्पल थोडक्यात, पॅरेंट्स ऑर फेनोटाइप्स. परत एकदा बघा एक्झाम्पल, पॅरेंट्स फिमेल हनीबी आणि मेल हनीबी. फिमेल हनीबी 2n इज इक्वल टू 32 म्हणजेच डिप्लॉइड नंबर. मेल हनीबी n इज इक्वल टू 16 म्हणजेच हॅप्लॉइड नंबर. फिमेल हनीबीमध्ये घडतं ते मिओसिस रिडक्शन डिव्हिजन, आणि मेल हनीबीमध्ये घडतं ते मायटॉसिस म्हणजेच इक्वेशनल डिस्ट्रीब्युशन. n इज इक्वल टू 16 हॅप्लॉइड नंबर आणि दुसरा n इज इक्वल टू 16 हॅप्लॉइड नंबर हे फिमेलमध्ये, आणि मेलमध्ये n इज इक्वल टू 16 हॅप्लॉइड नंबर का तर मायटॉसिस. परत ह्यातला एक n इज इक्वल टू 16 आहे असा विदाउट फर्टिलायझेशन खाली येतो. म्हणजेच n इज इक्वल टू 16 हॅप्लॉइड नंबर मेल हनीबी. इकडं यातला जो दुसरा आहे तो हॅप्लॉइड नंबर मेलमधल्या हॅप्लॉइड बरोबर फर्टिलायझेशन होतं, तयार काय होतो, 2n इज इक्वल टू 32 डिप्लॉइड नंबर म्हणजेच फिमेल हनीबी. आता पुढचं पाहूया, सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. बर्ड्समधलं असणारं सेक्स डिटर्मिनेशन. मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इन बर्ड्स सेक्स डिटर्मिनेशन इज ZWZZ टाईप. ह्याच्यावर सुद्धा MCQ आहे असाच टाकला जातो. इन बर्ड्स सेक्स डिटर्मिनेशन इज ... टाईप. मग त्यावेळी ZWZZ, ZZ ZW, XY XX, XX XY असे पर्याय दिले जातील. मग त्यामध्ये योग्य पर्याय काय, ZWZZ. म्हणजे फर्स्ट पॉईंट, इन बर्ड्स सेक्स डिटर्मिनेशन इज ZWZZ टाईप. हा सुद्धा बोर्डाला येणारा MCQ आहे. किंवा इन ... सेक्स डिटर्मिनेशन इज ZWZZ टाईप. मग यामध्ये पर्याय असणार आहेत, बर्ड्स असणार, नंतर हनीबी, ह्युमन बीइंग, रेप्टाइल्स असे पर्याय येणार, त्यातला बर्ड्स निवडायचा. आता सेकंड पॉईंट, द मेल बर्ड्स आर होमोगॅमेटिक दॅट इज ZZ सेक्स क्रोमोझोम्स. म्हणजे सिमिलर गॅमेट यांच्यामध्ये असतात मेल बर्डमध्ये, म्हणजेच एकसारखे असणारे ZZ सेक्स क्रोमोझोम्स. थर्ड पॉईंट, द फिमेल बर्ड्स आर हेटेरोगॅमेटिक दॅट इज ZW सेक्स क्रोमोझोम्स. आणि फिमेल जी बर्ड असते ती हेटेरोगॅमेटिक म्हणजेच डिफरंट गॅमेट्स असतात, एक Z तर दुसरा W, वेगवेगळे दोन गॅमेट. सोप्पा आहे अगदी. आणि एक्झाम्पल पहा, पॅरेंट्स ऑर फेनोटाइप्स, मेल बर्ड क्रॉस्ड विथ फिमेल बर्ड. जिनोटाइप्स, मेल बर्डचे होमोगॅमेटिक आहे म्हणून Z दोन्ही सारखे. फिमेल बर्ड हेटेरोगॅमेटिक आहे म्हणून ZW. आता गॅमिट्स मेल बर्डमध्ये कॉमन असल्यामुळं Z, आणि फिमेल बर्डमध्ये दोन वेगळे, Z वेगळा W वेगळा. F1 जनरेशन पाहिलं तर पहिला क्रॉस ZZ म्हणजेच मेल बर्ड, आणि दुसरा क्रॉस ZW म्हणजेच फिमेल बर्ड. एक्झाम्पल शॉर्टमध्ये काय, पॅरेंट्स फेनोटाइप्स मेल बर्ड क्रॉस विथ फिमेल बर्ड्स, जिनोटाइप्स मेल बर्ड ZZ, फिमेल बर्ड ZW, गॅमिट्स मेल बर्ड कॉमन असल्यामुळे एकच Z, फिमेल बर्ड हा वेगवेगळे आहेत त्यामुळे Z आणि W. आणि F1 जनरेशन त्यामध्ये ZZ गॅमिट्स पडल्यानंतर ZW, आणि F1 जनरेशन ZZ मेल बर्ड आणि ZW फिमेल बर्ड. धन्यवाद.